काय परिचय राहील आपला ते? सगळ्यांना मी नमस्कार करते. मी अर्चना अशोकराव पांडे, राहणार हनुमाननगर आणि प्रभाग क्रमांक 17 गडगोळ शहर. युवा स्वाभिमान पार्टीकडून मला सगळ्या जनतेने भरभराट मतांनी विजयी करून दिला आहे आणि मी जनतेचे त्यांचे हार्दिक अभिनंदन करते, आभार मानते. आपल्याला जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिला. हा विश्वास आपण कसा जपणार आहात याच्या पुढे? जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्या वार्ड मधील अशा 2 ते 3 समस्या कोणत्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही? ज्या नाल्यांचे समस्या आहे आणि लाईटचे प्रॉब्लेम आहे आणि रोडचे जे नाल्या भरलेल्या आहे, स्वच्छता अभियान, हे समस्या आमच्या वार्डात. पहिल्या 6 महिन्यात असे कोणते काम होईल त्याचा थेट फायदा जनतेला जाणवेल? हेच नाल्यांचे, रोडचे, लाईटचे आणि चंबर वगैरेचे काम. रस्ता, पाणी, नाली, स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्य बाब कोणती राहील? सर्वात पहिलं काम कोणतं राहील आपल्या स्वच्छतेचं स्वच्छतेवर जास्त भर द्यायला. मागील कार्यकाळात जे काम अपूर्ण राहिले होते ते पूर्ण करण्यासाठी काय आपली भूमिका राहील? मागील 8 वर्षात नगरसेवक म्हणून होतेच नाही, त्यामुळे खूप समस्या वाढल्या लोकांच्या की बा आम्हाला नाल्यांचे प्रॉब्लेम आहे, रोडचे प्रॉब्लेम आहे आणि लाईटचे प्रॉब्लेम आहे, चंबर खूप भरून गेलेले आहेत, अशा यांच्या समस्या. वार्ड विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलणार? भ्रष्टाचार आपल्या प्रभागामध्ये होऊ नये याकरिता काय विशेष राहील आपलं? भ्रष्टाचार म्हणजे ज्या समस्या आहे महिला लोकांच्या होऊ देणार नाही आणि सगळ्यांचे काम करून घेण्यात येईल आणि बस. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली स्पष्ट योजना काय राहील? युवक महिलांना त्यांना कामे देणे, त्यांना प्रोत्साहन मिळणे, वेळोवेळी त्यांना मदत करणे. युवकांसाठी काही अभ्यासिका तयार करणे, लहान मुलांना संस्कार केंद्र चालवणे आणि ज्या वस्ती भागात आहे ज्यांचे ट्युशनची त्यांना सोय नाही आहे अशा मुलांना ट्युशन संस्कार शिकवून देणे. 5 वर्षानंतर आपण आपल्या वार्डाला कोणत्या ओळखीने पाहू इच्छिता? 5 वर्षांनी हे आपला स्वच्छता आणि सुंदरता अशा याने ओळखल्या जातील 5 वर्षांनी. शेवटचा प्रश्न विचारतो, शेवटी वार्डवासियांना दिलेले आपले एक ठाम वचन आणि त्यासाठी आपला संदेश काय राहील? 5 वर्ष लोकांची सेवा करेन आणि नगरसेवक म्हणून सगळ्यांना प्रोत्साहन देईन आणि सगळ्यांच्या मदतीला धावून जाईल आणि सगळ्यांच्या जे विकासाची कामं आहे ते पूर्ण करेल, हेच माझी इच्छा आहे.